किमान पेन्शन 2500 करण्याचा सरकारचा विचार. दिवाळीपूर्वीच मिळणार लाखो सदस्यांना सुविधा. EPFOच्या बैठकीत होणार निर्णय. सदस्यांना विशेष ATM कार्ड मिळणार. PF खाते UPIशी लिंक करण्याचा पर्याय. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. व्हिडिओतील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना दिवाळीपूर्वी ATMमधून पैसे काढण्याची तसेच बँकेसारखे सुलभ व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करीत आहे. कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 10 व 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या EPFOच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. वस्तुतः या बैठकीचा अंतिम अजेंडा अद्याप निश्चित झालेला नाही. मात्र सुमारे 8 कोटी EPFO सदस्यांना दिवाळीपूर्वी काही नवीन सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांच्या खर्चाच्या पद्धतीमध्ये सुधारणा घडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सध्या काय आहे नियम? सध्या अस्तित्वात असलेल्या नियमानुसार वैद्यकीय उपचार, शैक्षणिक खर्च, विवाह किंवा घरासाठी EPFमधील पैसे काढता येतात. स्वयंचलित पद्धतीने 5 लाखांपर्यंत रक्कम काढण्यास परवानगी आहे. हे व्यवहार 3 दिवसात पूर्ण होतात. ATM UPIने असे काढा पैसे. या नवीन प्रक्रियेत EPFO त्यांच्या ग्राहकांना एक विशेष ATM कार्ड जारी करेल, जे त्यांच्या PF खात्याशी जोडले जाईल. या कार्डचा वापर करून ग्राहक त्यांचे PF पैसे थेट ATM मशीनमधून काढू शकतील. किमान पेन्शन 2500 करण्याचा विचार. EPFOची किमान पेन्शन 1000 रुपयांवरून वाढवून 1500 ते 2500 रुपये करण्याचा सरकारचा विचार आहे.